हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मित्रांनो, संदीप सर अकॅडमी आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो. आपला आवाज वगैरे क्लिअर आहे मित्रांनो? एकदा कमेंट्स करा. गुड इव्हनिंग योगेश, गुड इव्हनिंग साक्षी. मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर, एकदा कमेंट्स करा. क्लिअर असेलच. तर बघा मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा आपला मराठी व्याकरणातील, ओके थँक्यू, क्लिअर आहे. मराठी व्याकरणातील भाषा हा महत्त्वपूर्ण जो घटक आहे, जे आपण सुरुवात केलेली आहे. तर भाषा या टॉपिकशी संबंधित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून किंवा ज्या विविध परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो, त्यामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत. आपला जो पॅटर्न होता मित्रांनो, बघा आपण आधी टॉपिक समजून घेतला. भाषा हा जो घटक आहे तो आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करून घेतलेला आहे. आणि आता आपण आजच्या सेशनमधून भाषा या घटकाशी संबंधित असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील असणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची आपण आज प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ओके, तर चला सुरुवात करण्याच्या आधी पटापट व्हिडिओला लाईक करून शेअर करून द्या, जेणेकरून इतरही विद्यार्थी मित्र आपल्यासोबत मित्रांनो जोडले जातील. तर बघा, आपला जो टॉपिक असणार आहे आजचा तो म्हणजे भाषा हा घटक. आणि हा भाषा घटक आपण क्लिअर केलेला आहे. आपण 3 लेक्चर मध्ये मित्रांनो भाषा हा घटक क्लिअर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं आधीचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी तिघही सेशन जे आहेत आपले तिघही लेक्चर ते कंप्लीट करा, म्हणजे भाषा हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल. आणि आता आपण या भाषा घटकाशी संबंधित असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे आपले प्रश्न आहेत, महत्त्वपूर्ण प्रश्न जे आपल्याला बऱ्याच परीक्षांमध्ये पाहायला मिळतात, त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत. ओके, कुठलाही वेळ न घालवता मित्रांनो चला आता सुरुवात करूया, आपल्या प्रश्नांकडे जाऊया. चला तर प्रश्नांकडे जाऊया मित्रांनो, पटापट आन्सरही करत चला. बघा, जास्तीत जास्त 15-20 सेकंद आपल्याला मित्रांनो वेळ लागू शकतो प्रश्नांचं उत्तर द्यायला. आणि भाषा हा घटक हा एकदम बेसिक घटक असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद भरपूर होतील उत्तर देण्यासाठी. बघा, तर आपला पहिला प्रश्न मित्रांनो आपला आहे, तर भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला भाषा विषयक कौशल्याशी संबंधित असणारा, भाषा विषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत? तर पटापट मित्रांनो आन्सर करत चला. आता बघा, 3-4 वगैरे जे तुम्ही आन्सर करतायत, राहुल असेल, गौरव सर असतील, हे जे तुम्ही आहेत, तर मित्रांनो आन्सर करताना एबीसीडीचा वापर करा. कारण आपण जे ऑप्शन पर्याय घेतलेले आहेत ते एबीसीडी घेतलेत, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं लक्षात येईल की तुम्ही कुठला, मला पण कळेल नेमकं तुम्हाला आन्सर काय द्यायचं आहे. कारण ते 3, 4, 5 हे जे नंबर आहेत तर ते नंबर न टाकता तुम्ही आन्सर मध्ये एबीसीडीचा वापर मित्रांनो करा. तर बघा, आपला पहिला प्रश्न मित्रांनो, भाषा विषयक कौशल्याच्या पायऱ्या. आपण जी मित्रांनो लहानपणापासून सुरुवात करतो. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग मित्रांनो, गुड इव्हनिंग. बघा, आपण जी भाषा शिकायला सुरुवात करतो तर ऐकण्यापासून तर लिहिण्यापर्यंत जो आपला जो प्रवास आहे मित्रांनो भाषेचा, त्याला म्हटलं जातं भाषा विषयक कौशल्याच्या पायऱ्या. राहुल सर असतील, युवराज सर, गौरव, बाकी नावं काही नसतात. तर सगळ्यांचे बघा आन्सर येतात आपल्याला. कोणी सी करते, कोणी बी करते. तर बघा, पर्याय आहेत आपल्याला 4, 2, 5, 3. तर ऐकण्यापासून आपल्या ज्या भाषेविषयक कौशल्याच्या मित्रांनो पायऱ्या आहेत बघा, पहिली पायरी जी असते आपली ऐकणे. सुरुवात होते मित्रांनो आपली लिसनिंग पासून, ऐकण्यापासून. तर आपण लिहिण्यापासून तर वाचण्यापर्यंत आपल्या भाषा या घटकामध्ये, भाषामध्ये वाचणे आणि लिहिणे दोघे महत्वपूर्ण गोष्टी असतात, त्या मित्रांनो सहभागी होत असतात. तर त्या गोष्टींमध्ये बघा, ऐकण्यापासून तर वाचण्यापर्यंत जो आपला जो प्रवास आहे, बघा आपण जर ऐकणे तर लिहिला तर ऐकणे पासून वाचण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तर याच्या आपल्या भाषा विषयक कौशल्याच्या पायऱ्या मित्रांनो आपल्याला बघायच्या आहेत. तर किती पायऱ्या असतात की व्यक्ती हा ऐकण्यापासून वाचण्यापर्यंत, वाचणे नाही सॉरी, लिहिणे, लेखन, लेखन किंवा लिहिणे इथपर्यंत आपल्या मित्रांनो पायऱ्या असणार आहेत. तर त्यामध्ये आपल्या पायऱ्या मित्रांनो असणार आहेत 5. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. जे काही तुमच्या आन्सर मित्रांनो बघा, 5 जो आपला आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक सी. तिसरं मित्रांनो आपलं उत्तर असेल 5 पायऱ्या आपल्या आहेत. भाषाविषयक कौशल्याच्या एकूण आपल्या 5 पायऱ्या आहेत. चला व्हिडिओला लाईकही करत चला मित्रांनो.
तर एकूण आपल्या 5 पायऱ्या मित्रांनो आहेत बघा. ऐकणे, नंतर आपलं संभाषण, नंतर भाषण, नंतर वाचन, नंतर लिखाण. या प्रकारे मित्रांनो आपल्या महत्त्वपूर्ण 5 पायऱ्या आहेत भाषाविषयक कौशल्याच्या आपल्या. एकूण 5 पायऱ्या आहेत. पर्याय क्रमांक सी हा मित्रांनो आपल्या सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आलेला आहे. चला तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा. मित्रांनो बघा, व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले जातील. ओके. बघा, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. व्यक्तीचे जे विचार आहेत, भावना आहेत, विचार, भावना, अनुभव व कल्पना जो आपण जे व्यक्त करतो त्याचं साधन काय आहे? बघा, पर्याय आहेत हातवारे, भाषा, लिपी किंवा संवाद. चला पटापट आन्सर करा. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आलं पाहिजे. जे विद्यार्थी मित्रांनी आपले मागचे तिघही सेशन अभ्यासलेले आहेत त्यांचे सगळे आन्सर मित्रांनो बरोबर देतील. बघा, एकदम बेसिक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कुठलीही ट्रिक वगैरे वापरण्याची जास्त काही आवश्यकता नाही. इझिली आपण उत्तर करू शकतो असे प्रश्न मित्रांनो जे आहेत. हे सगळे प्रश्न मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील आहेत, जे आपल्या विविध एक्झाम मध्ये, जे बघा पोलीस भरती असेल, आपलं इतर सरळ सेवा असतील, त्यांच्यामध्ये आलेले मित्रांनो हे प्रश्न आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपली व्याख्या सुद्धा होती. बाकी इतर कमेंट्स राहू द्या मित्रांनो बाजूला. ओके. आपलं फोकस आपल्या टार्गेटकडे करा. आपलं टार्गेट सध्या आपली वर्दी असली पाहिजे. आपलं फोकस मित्रांनो आपल्या वर्दीकडे ठेवा. आपले जर प्रयत्न चांगले असतील किंवा आपण जर खरंच इमानदारीने प्रयत्न करत असू, तेव्हाच आपल्याला मित्रांनो ते शक्य होणार आहे. कॉम्पिटिशन किती आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे आता आलेला आहे. बघा, आपले जे विचार आहेत, आपल्या भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे सगळ्यांचा आन्सर काय असेल मित्रांनो या ठिकाणी? पर्याय क्रमांक बी म्हणजे किंवा 2 तर भाषा. आपलं विचार, आपले अनुभव, आपल्या कल्पना हे मित्रांनो आपण व्यक्त करत असतो आपल्या या भाषेच्या माध्यमातून. आता जे आपण काही डिलीट करतोय कमेंट्स वगैरे, ते पण आपले भावना आहेत की नाही, आपले विचार आहेत, ते आपण व्यक्त करतोय भाषेच्या माध्यमातूनच. ओके. क्लिअर मित्रांनो? क्वेश्चन नंबर 2. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. बघा, भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बघा, एक स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला दिलंय, एक विधान मित्रांनो घेतलेलं आहे. फास्ट घ्या. बघा, रोहित सर फास्टच आपण घेत आहोत. कुठलाही टाइमपास नाही, कुठल्याही इतर गोष्टीबद्दल चर्चा सुद्धा आपण करत नाही. ओके. कामाचंच बोललं जातं मित्रांनो, कामाच बोललं जाईल. तर बघा, भाषा ही केवळ संवादाचंच माध्यम नाही. म्हणजे बघा, संवादाचं माध्यम तर आहे, फक्त तेवढंच नाहीये, तर साहित्याच्या संदर्भात जे लिखाण केलं जातं ते साहित्य आहे. त्या साहित्याच्या संदर्भात आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम भाषा आहे. बघा, आता पर्याय आपल्याला दिलेत. पर्याय बघा, संपूर्ण बरोबर, संपूर्ण चूक, पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध बरोबर. बघा, या ठिकाणी कॉमा मित्रांनो आहे, तर कॉमाच्या आधी असणारं वाक्य हे पूर्वार्ध आहे आणि कॉमा नंतर असणारं फुलस्टॉप पर्यंत पूर्णविरामपर्यंत असणारं वाक्य आपलं हे उत्तरार्धाचं मित्रांनो वाक्य आहे. यामध्ये लक्षात घ्या, आपलं उत्तरार्ध बरोबर आहे की पूर्वार्ध बरोबर आहे की पूर्ण वाक्य आपलं बरोबर, पूर्ण वाक्य बरोबर आहे. बघा, बरेच ज्या आता 4-5 कमेंट्स आहेत तुमच्या सगळ्यांचं पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए आपला आन्सर मित्रांनो आहे. म्हणजे बघा, आपलं हे आन्सर अगदी बरोबर आहे. आपलं पर्याय क्रमांक ए जे संपूर्ण बरोबर आहे. भाषा केवळ संवादाचंच माध्यम नाही, तर ते एक आत्माविष्काराचं साहित्याच्या संदर्भात एक सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. अगदी बरोबर आन्सर मित्रांनो आहे. सगळ्यांचं फिक्स आन्सर आहे. ओके, अगदी बरोबर आन्सर आहे. चला व्हिडिओला लाईकही करत चला. लाईक वाढत नाहीत मित्रांनो, लाईकही वाढले पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, आता भाषाविषयक जे आपण कौशल्य अभ्यासलेली आहेत त्यांच्याशी संबंधित हा आपला प्रश्न आहे. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. बघा, काय आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यांवर सुरू असते. बघा, आपलं जे भाषा शिक्षण मित्रांनो आहे त्याला विविध कौशल्ये असतात. 5 कौशल्याच्या माध्यमातून आपण भाषा शिक्षण करत असतो. तर त्याच्यामध्ये बघा, ऐकणे, बोलणे, वाचणे आणि फिरणे हे 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला आन्सर बघा,
पुढील प्रमाणे आन्सर आपल्याला दिले आहेत. यामधून घ्यायचं आपल्याला की या चारमधून कुठलं कौशल्य बरोबर आहे. बघा अ, ब, ड, ड, ब, क, ड आणि अ, ब, क या प्रकारे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये आन्सर करा मित्रांनो पटापट. साईडला जाय मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. इकडे आपले आन्सर इकडे आहेत. पर्याय आपल्या समोर मित्रांनो आहेत. डी पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर बघा. बी एक म्हणजे ब, अ, क. हा मित्रांनो बघा, सगळ्यांचे आन्सर जे आहेत रोहित सरांपासून तर शेवटच्या सगळ्यांचा हा बरोबर. फिरणे याचा काही संबंध नाही. फिरणे हे मित्रांनो आपलं भाषा कौशल्य नाहीये. त्याच्यामुळे अ, ब आणि क हे तिघही आपले बरोबर आहेत. भाषा शिक्षणाशी संबंधित कौशल्यामध्ये ऐकणे, बोलणे आणि वाचणे हे आहेत. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर मित्रांनो आन्सर आहे. अगदी बरोबर. सगळ्यांचं व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो तुमच्यातल्या बऱ्याच जणांचा आधी अभ्यास चांगला असेल आणि बाकी विद्यार्थ्यांनी आपले जे मागचे झालेले 3 सेशन आहेत ते नक्कीच मित्रांनो अभ्यासले असतील. चला तर ज्यांनी अभ्यासले आहेत त्यांनी पटापट लाईकही करा. ज्यांनी अभ्यासले नसतील त्यांनी मित्रांनो लाईक करा आणि ते सेशन आपले नक्कीच अभ्यासा. चला जाऊया आपल्या 5व्या प्रश्नाकडे मित्रांनो. या विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? तर आपले जे विचार आहेत, आपले विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं महत्वपूर्ण साधन बघा, मानवाला आपले जे विचार आहेत, आपण जे आपले विचार व्यक्त करतोय, तर हे व्यक्त करण्यासाठी आपल्याला मिळालेलं मुख्य साधन, आपल्याला मिळालेलं मुख्य साधन कुठलं आहे बघा. आपले पर्याय आहेत मित्र, भाषा, भावना आणि समाज. हे आपले पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर असेल या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 बी, बी अगदी बरोबर मित्रांनो आपला आन्सर आहे. आपल्याला महत्वपूर्ण जे साधन मिळालेलं आहे आपले विचार व्यक्त करण्यासाठी ते म्हणजे आपली भाषा आहे. ही भाषा मित्रांनो महत्वपूर्ण आहे आपल्याला मिळालेली. मग भाषेतून आपण आपल्या भावना व्यक्त करतोय, समाजात राहतोय, मित्रात राहतोय. महत्वपूर्ण आहे आपली भाषा. बघा काही प्रश्न एकदम इझी मित्रांनो आहेत. तुम्ही पटकन आन्सर करू शकतात. तर बघा आपण भाषेचे मित्रांनो प्रकार समजले. आपला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 कडे या. खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? नैसर्गिक भाषा नाही. आपण भाषेचे 2 प्रकार मित्रांनो शिकलेलो आहोत. किती प्रकार शिकलो आपण भाषेचे? 2 प्रकार. त्यातल्या आपल्याला या ठिकाणी एक भाषा दिली बघा, नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषा किंवा आपण तिला म्हणतो आपली स्वाभाविक भाषा. आपल्याला मित्रांनो 2 भाषेचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. एक आपली भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा आणि दुसरा प्रकार आपण शिकलो मित्रांनो ती म्हणजे आपली कृत्रिम भाषा. मग आता आपल्याला बघायचं नैसर्गिक भाषा नाही. पानांची सळसळ, टंकलेखन, नदीची खळखळ आणि पक्ष्यांचे आवाज. तर बघा भाषा ज्या आहेत माणसाने आपली जी कृत्रिम भाषा आहे त्यामध्ये आपले 3 प्रकारच्या भाषा मित्रांनो होत्या. बरोबर. आता टंकलेखन जे आहे अगदी सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. टंकलेखन म्हणजे आपण मित्रांनो जे टायपिंग करतो तिथं नैसर्गिक भाषा नाही. मानवाने निर्माण केलेली कृत्रिम भाषा आहे आणि आपण जे बोलतोय मित्रांनो आपल्या ज्या भाषा आहेत त्या कृत्रिम भाषा आहेत. बरोबर. तर सगळ्यांचा आन्सर अगदी या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बी मित्रांनो आपलं या ठिकाणी आन्सर आहे. टंकलेखन या ठिकाणी हे नैसर्गिक भाषा नाही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. भाषा हा शब्द संस्कृत मधील टिंब या धातूपासून आलेला आहे. बघा भाषा शब्दाची उत्पत्ती कशी झाली? भाषा हा शब्द कसा आलेला आहे? संस्कृत मधून एक धातू आहे त्याच्यापासून भाषा बनला. सगळ्यांचा आन्सर पटापट या ठिकाणी. बोलणे, भाषिक, भाषा आणि भाष्य. तर भाषा हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. संस्कृत मधून एक धातू आपण घेतला त्याच्यापासून भाषा शब्द बनवला. पटापट आन्सर करा. भाषा हा शब्द आलेला आहे. पर्याय क्रमांक सगळ्यांचा अगदी बरोबर मित्रांनो आन्सर आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना असे प्रश्न इझिली येणार आहेत असे प्रश्न आपले हे आहेत. आज आपण जो
टॉपिक घेतलेला बघा भाषा हा टॉपिक, त्याच्याशी संबंधित आपण ऑलरेडी 3 सेशन मित्रांनो अभ्यासलेले आहेत. तर भाष या धातूपासून पर्याय क्रमांक डी 4 नंबरचं मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे, ते म्हणजे भाष. भाष या धातूपासून आला आहे आपला भाषा हा शब्द. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? सेम क्वेश्चन थोडेफार शब्द बदलतात, असे काही प्रश्न असतात ज्या शब्दांचा बदल करूनही आपल्याला विचारले जातात. तर त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. आपला जो क्वेश्चन नंबर 5 किंवा 4 आपण जो अभ्यासला आता आधी, त्याच्याशी संबंधित प्रश्न थोडासा चेंज करून आलेला प्रश्न आहे परत. असे मित्रांनो बघा बदल झाला. आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन, मानवाला मिळालेलं महत्वपूर्ण असं हे साधन आहे. बघा आपले जे साधन आहे, ध्वनिमय साधन आहे आपलं, आपल्या मुखातून निर्माण होणारं शब्द, अर्थ, कल्पना आणि भाषा. या ठिकाणी सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. चला पटापट व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा. तर बघा जय हिंद मित्रांनो. बघा आपलं शब्द आहेत आपल्याला लाभलेले, अर्थ पण आहेत, कल्पना पण आहेत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जे व्यक्त करतो त्यासाठी महत्वपूर्ण काय असणार आहे आपली भाषा. म्हणजे आपलं जे आन्सर असेल मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक डी भाषा आहे आपलं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे. सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 9. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे टिंबटिंब बघा. भाषा म्हणजे आपले मित्रांनो काय आहे? बोलणे, विचार व्यक्त करण्याचे साधन किंवा लिहिणे किंवा संभाषणाची कला. चला तर पटकन आन्सर घ्या. बघा कुठलीही घाई गडबड न करता आपले जे प्रश्नाच्या हार्डनेस नुसार मित्रांनो आपल्याला काही वेळ लागू शकतो. आणि आपले जे प्रश्न आहेत याच्यात कुठलाही हार्डनेस नाहीये. ओके, जास्त हार्डनेस नसल्यामुळे आपण तेवढं आपला वेगळे मित्रांनो म्हणजे आपण फास्टच घेत आहोत, अजिबात स्लो नाही. ओके, बघा आपण आता कोणी कमेंट्स केली होती ना, अजून एक व्याख्या केली होती का? बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा महत्वपूर्ण जो पूल आहे तो म्हणजे आपली भाषा आहे. आता इथं तर तसं काही दिलेलं नाही बोलणारा आणि जोडणारा. इथे काय दिलं बघा, विचार व्यक्त करण्याचे साधन. ते तुम्ही आन्सर करतायत, सगळ्यांचं अगदी बरोबर आन्सर आहे. एकही विद्यार्थ्याचं बेसिक आहेत, अगदी बेसिक क्वेश्चन आहेत मित्रांनो, कारण आपण पहिला टॉपिकच घेतलाय भाषा. तर आपण जे आपले विचार आहेत व्यक्त करण्याचे साधन आहे ते म्हणजे आपलं भाषा असतं. अगदी बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक बी. सगळ्यांचा आन्सर मित्रांनो अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. स्क्रीनवर मित्रांनो आपला प्रश्न आहे, वाचा आणि पटकन आन्सर करा. हा सुद्धा मित्रांनो बघा महत्वपूर्ण मुद्दा आहे. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. बघा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषेचं जे मित्रांनो वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण हे सगळ्यात आधी घेतलेलं एक ओळ लक्षात ठेवण्याची, ती म्हणजे भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. त्याचं कारण काय? तर योग्य कारण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. बरेच जण पर्याय क्रमांक 3 मित्रांनो करतात बघा, भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही. पर्याय क्रमांक 3 आन्सर करतायत बाकीच्यांचं 2ही आहे. ओके, बाकी बी करतायत, बाकी सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आन्सर करतायत. बघा आन्सर काय, एकदा पर्याय वाचूया. भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, भाषेमध्ये बदल होत जातात, भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. तर बघा तर बघा भाषा जी आहे, आपला जो नदी असते बघा, नदी काय करत असते मित्रांनो, अखंड ते वाहणारी गोष्ट असते आणि ती इतर गोष्टींना सामावून घेते आणि तिला वळणे पण असतात, म्हणजे ती बदलत जाते. भाषा मित्रांनो बदलत जाते, ही गोष्ट लक्षात घ्या. भाषेत बदल होत जातात. आपण भाषेची उत्पत्ती ज्यावेळेस बघितली, आपला आजचा मराठी शब्द त्याला किती कालावधी लागला बदलायला? 2500 वर्षापूर्वी. तर जो भाषा होती आपली ती भाषा आणि आजची भाषा याच्यामध्ये बराच फरक आहे की नाही, म्हणजे तिच्यात बदल होत जातात, अपभ्रंश होत जातो शब्दांचा. संस्कृत होती मित्रांनो, संस्कृत पासून अपभ्रंश झाला, शब्द बदलत गेले आणि आज आपली आजची मराठी निर्माण झालेली आहे. त्यानुसार लक्षात घ्या भाषेमध्ये बदल होत जातात. हे मित्रांनो आपलं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक बी. प्रवाहाला वळणे नसतात वगैरे निगेटिव्ह गोष्टी या ठिकाणी नसतील. आपलं आन्सर आहे भाषेमध्ये बदल होत जातात.
सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 2 लॉक करूया आणि आन्सर आपलं क्लिअर आहे. चला जाऊया पुढे. बघूया प्रश्न क्रमांक 11. मराठी राजभाषा दिन कधी असतो? मराठी राजभाषा दिन. चला पटापट आन्सर करा. आणि बघा मित्रांनो, जेवढे आपले लाईव्ह विद्यार्थी आहेत, लाईकही करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअरही करा. आणि ज्यांनी आपले आधीचे लेक्चर अभ्यासले नाहीयेत मित्रांनो, आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं. संपूर्ण मराठी व्याकरण नावाची जी प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये आपले जे व्हिडिओ आपण घेतले ते त्या ठिकाणीच मित्रांनो तुम्हाला मिळतील, अवेलेबल आहेत. बघा, मराठी राजभाषा दिवस आपल्याला बघा दिवसांमध्ये लक्षात घ्या. सगळ्यांचं पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आन्सर येत आहे का? नंतर विचार करा. बघा, विचारही करा. उत्तर देत असताना मित्रांनो थोडासा विचार केला गेला पाहिजे. मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी गौरव दिवस, मराठी भाषा दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन, काय या ठिकाणी विचारलंय? एक बरेच जसं आता तुम्ही बघा सगळ्यांचं आन्सर सगळेच आन्सर करतायत. वा वा वा, सगळ्यांचा आन्सर मित्रांनो सी येतं या ठिकाणी. सगळ्यांचा आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक सी तुम्ही म्हणतायत. 27 फेब्रुवारी. पण चांगला विचार करा बघा, 27 फेब्रुवारी काय असतो आपला? राजभाषा दिवस असतो का? अरे 27 फेब्रुवारी आपला काय आहे मित्रांनो? मराठी भाषा गौरव दिवस, जागतिक मराठी भाषा दिन. तो मराठी भाषा दिवस आहे, पण राजभाषा दिवस आहे का? आपण बघा भाषेचे मित्रांनो जे विविध रूप आहेत त्यामध्ये राजभाषा अभ्यासली. लक्षात आलं नितीन सर? ओके, बाकीच्यांच्या लक्षात आलं असेल. बघा काय सांगायचंय मला. राजभाषा आपण बघितल्या का नाही? आपल्या भारतामध्ये 22 राजभाषा आहेत. राज्य व्यवहारासाठी वापरली जाणाऱ्या भाषा. आपली जी राजव्यवहाराची भाषा आहे, राज्य व्यवहाराची भाषा, आपण जी राजभाषा मित्रांनो साजरी करतो ती आपण कधीपासून करायला लागलो? 1 मे. जसं आपलं महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 पासून, तेव्हापासून आपण काय करतोय मित्रांनो? 1 मे हा दिवस राजभाषा दिवस साजरा करतो की नाही? म्हणजे सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आणि सिली मिस्टेक मित्रांनो 1 मार्क, आणि 1 मार्क हाच आपला मेरिट असतो. ओके, 27 फेब्रुवारी नसून आन्सर काय असेल आपलं? 1 मे असेल. राजभाषा 345 कलम नुसार मित्रांनो राजभाषा आहेत आपल्या संविधानाच्या कलम 345 नुसार. ओके, लक्षात आलं? तर पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असेल मित्रांनो ए, 1 मे. 1 मे या दिवशी आपण राजभाषा दिन असतो, साजरा करतो. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस. तो प्रश्न अजून पुढे येईल. ओके, चला जाऊया पुढे. पटापट लाईक करा. बघा, जो मित्रांनो तुम्ही जी चूक केली त्या चूकसाठी तरी एकदा लाईक होऊन जाऊ द्या. बघूया प्रश्न क्रमांक हे घेतले दिवस काही. हे पण बघून घेऊया थोडक्यात. मला मित्रांनो आपला मराठी भाषा गौरव दिवस, मराठी भाषा गौरव दिन किंवा आपला जागतिक मराठी भाषा दिवस हे काय मित्रांनो आपले 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी आपण साजरा करतो. तसंच आपला जो मराठी राजभाषा दिवस आहे मित्रांनो 1 मे असतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला 3 ऑक्टोबर 2024. आपण 3 ऑक्टोबर साजरा करतो मराठी अभिजात भाषा दिन. त्यानंतर बघा मराठी भाषेचा जो 15 आहे मित्रांनो 1 जानेवारी, तर 15 जानेवारी. ओके, आणि तसंच मित्रांनो आपला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस असतो 21 फेब्रुवारी. या काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. चला पटकन क्लिअर करून घ्या या गोष्टी. आणि हे आपण मित्रांनो डिटेलमध्ये अभ्यासलेले मागच्या सेशनमध्ये, ते सगळ्यांनी नक्कीच अभ्यासा. सगळ्यांचं अगदी बरोबर जे आता मुद्दे आहेत सगळ्यांचे क्लिअर झालेत. आणि आन्सर चुकण्याचं कारण काय होतं मित्रांनो? सोपा वाटणार प्रश्न आपण लगेच पटकन आन्सर करण्यामध्ये घाई केली, म्हणून आपण चुकलो होतो. बघा, आता आपल्यावर कुठलाही प्रेशर नाही, चुकलं तर काही हरकत नाही. पण जेव्हा आपण आपल्याकडे जो उरलेला वेळ आहे आता यामध्ये आपल्याला आलेला प्रश्न सोपा प्रश्न जरी असेल, जास्तीत जास्त सोप्या प्रश्नांचा आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे. ओके, गुड इव्हिनिंग. चला जाऊया पुढे. बघा तोच प्रश्न लगेच दुसरा घेतला, मराठी भाषा गौरव दिन. आता सगळ्यांचा आन्सर असलं पाहिजे आपलं 27 फेब्रुवारी. ओके, वेळ न घेता मित्रांनो पुढे जाऊया. क्लिअर आहे आता? 27 फेब्रुवारी आपल्या ठिकाणी आता आन्सर असेल मराठी भाषा गौरव दिवस किंवा जागतिक मराठी भाषा दिन, जागतिक मराठी दिन. ओके, मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन. आता मित्रांनो आपला असेल मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी. कवी आपले जे आहेत लेखक कवी वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर,
यांचा जन्मदिवस मित्रांनो असतो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. ओके, युवा शिरवाडकर म्हणजे आपले कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करतो 27 फेब्रुवारी. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो बघूया. भारतात एकूण किती भाषांना अभिजात भाषा दर्जा आहे? बघा, अभिजात भाषाचा दर्जा किती भाषांना आहे? तर मॅडम अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भारतामध्ये अभिजात भाषा किती आहेत हा मित्रांनो प्रश्न आहे. आपल्या ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आपण जर अभ्यासत असू त्यामध्ये आपल्याला मित्रांनो सहा भाषा होत्या, बरोबर. हे लक्षात घ्या. आपल्याकडे जर जुन्या प्रश्नपत्रिका असतील त्यांच्या उत्तरांमध्ये आपल्याला सहा मित्रांनो हे आन्सर असतं. ते आता क्लिअर झालेलं आहे सगळ्यांना. अगदी बरोबर आन्सर बघा सगळ्यांचं. 13 पण करतायत बाकी. बाकी 13 ही करतायत, बाकी 11 करतायत, बाकी बी. 13 किंवा 11 मध्ये बाकीच्यांना मित्रांनो कन्फ्युजन आहे. बऱ्याच जणांचा आन्सर अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक बी. अभिजात भाषांमध्ये मित्रांनो आता आपल्या 5 भाषा ऍड झाल्या परत 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला. त्याच्यात आपल्या मराठीचाही सहभाग आता झालेला आहे आपल्या अभिजात भाषेमध्ये. आधी आपल्याला प्रश्न आहेत खालीलपैकी कुठली भाषा अभिजात भाषा नाही, या प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्याला आलेले आहेत आणि त्यामध्ये पर्यायामध्ये आपल्याला मराठी भाषा असायची आणि आपलं उत्तर मराठी असायचं. लक्षात घ्या. आता याच्या पुढे आपल्याला पर्यायामध्ये मराठी पण दिसेल. प्रश्न तोच येऊ शकतो, पण आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे. त्यामुळे आपला आन्सर आता मराठी नसेल. तर या 11 भाषा मित्रांनो कुठल्या आहेत बघूया. आपल्या याच्या मित्रांनो 11 भाषा आहेत. आता बघा, सगळ्यात प्राचीन भाषा आपल्या भारतातली आहे ती म्हणजे तमिळ भाषा. तिला 2004 मध्ये मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नंतर संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया किंवा ओडिसाची भाषा ओडिया 2014 पर्यंत आपल्याकडे होत्या 6 अभिजात भाषा होत्या. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी अशा एकूण या 5 भाषा यांना सुद्धा दर्जा मिळाला. अगदी बरोबर रोहित सर. आणि आज आपल्याकडे आहेत एकूण 11 अभिजात भाषा आपल्या भारतामध्ये आहेत. या लक्षात घ्यायच्या आहेत. त्यांची नावं मित्रांनो लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे, कारण आपल्याला खालीलपैकी कुठली भाषा ही अभिजात भाषा नाही असाही प्रश्न बऱ्याच वेळेस येतो आणि तो आता येतही राहील. चला आता बघूया पुढचा प्रश्न. अभिजात भाषेशी संबंधित मित्रांनो आपला हा पुढचा प्रश्न आहे. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, बरोबर. तो दर्जा मिळवून देण्यासाठी जी आपण आपल्या महाराष्ट्र शासनाने जी समिती नेमलेली होती त्या समितीच्या संदर्भातला प्रश्न आहे. हॅलो, अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती होती बघा. श्याम मनोहर, कौतिकराव ढाले पाटील, नरेंद्र जाधव आणि रंगनाथ पठारे. पटापट आन्सर मित्रांनो करा. गुजराती भाषा अभिजात भाषा नाही. ओके, सगळ्यांचा आन्सर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो. आपल्याला ही समिती चांगल्या प्रकारे लक्षात आहे. पर्याय क्रमांक 4. तर बघा, तुमचं सगळ्यांचं नाव तर या ठिकाणी काही घेऊ शकत नाही मी किंवा वाचण्यात परत वेळ घेण्यापेक्षा सगळेजण तुम्ही जे आन्सर करतायत अगदी बरोबर आन्सर सगळ्यांचा येते मित्रांनो. पर्याय क्रमांक D4 रंगनाथ पठारे. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो समिती नेमलेली होती. या समितीमध्ये एकूण 9 सदस्य, प्राध्यापक रंगनाथ पठारे अध्यक्ष, असे एकूण 10 जणांची मित्रांनो ही समिती होती. तर ते बाकी महत्वाच्या गोष्टी जाऊ द्या, काही बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा पण कमिटी आपली जी समिती आहे त्याबद्दल लक्षात घेऊया. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो आपली समिती होती. प्राध्यापक हरी नरके या समितीचे समन्वयक होते. ओके, आणि एक महिला सदस्य होत्या. त्यांचं नाव मित्रांनो पटकन कमेंट्स करा. चला, आपल्या या समितीमध्ये एक महिला सदस्य होत्या, त्यांचाही प्रश्न येऊ शकतो. त्याबद्दल मित्रांनो पटकन त्यांचं नाव कमेंट्स करा. तर पुढच्या प्रश्नाकडे बघा. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. याच्यात परत 2 मित्रांनो वाक्य आहेत. त्याचबरोबर पासून पहिले एक वाक्य नंतर एक वाक्य.
यामध्ये आपल्याला दिलंय आता रंगनाथ पठारे नाही आहेत. बघा नाव घ्या वगैरे याच्या गोष्टीत नाव घेऊन मित्रांनो तुम्हाला मोटिवेशन नक्कीच मिळत असेल. पण बरेच जणांचे जे आपले ईमेल आयडी असतात, कोणाच्या आईच्या नावावर, कोणाच्या वडिलांच्या नावावर असतात. बाकीच्यांचं तर नाव मित्रांनो बऱ्याच वेळेस वडिलांचं नावही घेतलं जातं. ओके. त्यामुळे काही गोष्टींमध्ये आपण त्या ठिकाणी मी थांबतोय काही गोष्टींमध्ये नाव घेण्यापेक्षा. बघा आता प्राचीन काळातली जी भाषा आहे, ती प्राचीन काळात होतीच. तिला मान्यता प्राचीन काळात प्राप्त होती. त्याचबरोबर तिचं अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. हे मित्रांनो संपूर्ण वाक्य बरोबर आहे की नाही? पर्याय क्रमांक सी. जे पूर्वार्ध व उत्तरार्ध अगदी बरोबर आहे. वाचताना पण अशा अशा जे पर्याय असतात यामध्ये मित्रांनो जेवढं आपण क्लिअरफुली वाचन करू तेवढं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बऱ्याच वेळेस आपण बघा पूर्ण विधान चूक की बरोबर एवढं वाचता आपण एखादं हे आन्सर करू शकतो किंवा पूर्वार्ध उत्तरार्ध या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. सगळ्यांचा आन्सर असेल या ठिकाणी आपलं पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर आहे. म्हणजे संपूर्ण विधान हे बरोबर आहे. आपला क्रायटेरिया आहे आपला अभिजात भाषेचा जो मित्रांनो क्रायटेरिया ठरवलेला आहे आपल्या केंद्र सरकारने त्यातला हा या ठिकाणी आपला मुद्दा आहे. ओके. जाऊया प्रश्न क्रमांक 15. आता अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय मित्रांनो दिलेले आहेत. यामध्ये एक पर्याय असा आहे की जो अभिजात भाषेसाठी बरोबर नाही. ओके. अभिजात भाषेसाठी बरोबर नसणारा एक पर्याय गैरलागू असणारा म्हणजे जो त्याला लागू होत नाही क्रायटेरियाच्या बाहेरचं एक विधान या ठिकाणी आहे. एक वाक्य आहे ते आपला आन्सर मध्ये असेल बघा. ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण असलं पाहिजे. ती भाषा प्राचीन असली पाहिजे. प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात नातं असलं पाहिजे. आता आपण बघितलं प्राचीन काळात तर महत्व होतंच आणि आजही टिकून आहे अशी ती भाषा असली पाहिजे. हे पण बरोबर आहे. प्राचीन असावी हे महत्वपूर्ण आहे. मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरा तिच्यात असली पाहिजे. प्राचीन पासून तर आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण असं वाङ्मय तिच्याकडे आहे. स्वयंभूषण तिला लाभलेलं असलं पाहिजे. आणि ती जी भाषा आहे ती परकीय भाषून असली पाहिजे का? अगदी बरोबर बघा सगळ्यांचा आन्सर. ती भाषा परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी. परकीय भाषेतून निष्पन्न झालेली भाषा आपली नसली पाहिजे. आपल्या भारतीय भाषेतलीच भाषा असली पाहिजे. म्हणजे आपलं जे मित्रांनो आपलं गैर लागू विधान आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए हे आपला आन्सर असेल. ती भाषा परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी. हे विधान चुकीचं आहे. हो अगदी बरोबर बघा. बरेच विद्यार्थी बाकी इतर जे कमेंट करतायत ते इतरांना सुद्धा महत्वपूर्ण ठरतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16. 17 बघूया. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर बघा अभिजात भाषेशी संबंधितच प्रश्न आहे. थोडासा बदलून परत आला. आपण आधी बघितलं अभिजात भाषा किती आहेत? एकूण आपल्या 11 भाषा या अभिजात आहेत. तर त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे अभिजात भाषा नाही. अभिजात भाषा नसणारी कोणती आहे? तमिळ, पंजाबी, संस्कृत आणि मराठी. आपलं बघा लक्षात लगेच येईल की आपल्या ज्या 11 भाषा आहेत त्यामध्ये नसणारी भाषा आपल्या लक्षात येईल मित्रांनो. तमिळ ही आपली प्राचीन भाषा आहे. प्रथम तिला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत ही दुसरी भाषा आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली. आणि आपली मराठी भाषेला हा आता 2024 मध्ये दर्जा मिळालेला आहे. तर दर्जा न मिळालेली भाषा आहे आपली म्हणजे पंजाबी. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक 2 आपल्या सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. चला तर मित्रांनो पटापट लाईकही करा बघा. बरेच विद्यार्थी आपण लाईव्ह आहोत पण लाईक नाही आहेत. तेवढे लाईकही झाले पाहिजे आणि शेअरही केले गेलं पाहिजे. रेग्युलर मित्रांनो आज जो तुमचा टायमिंग आहे यावेळेला मॅथचं लेक्चर मॅथ किंवा आपलं रिझनिंगचं लेक्चर तुमचं चालू असतं. आज संडे असल्यामुळे आज आपल्याला स्टुडिओ फ्री होता तर आपण मित्रांनो घेतलेलं लेक्चर. रेग्युलर आपण सहसा शक्यतो 9-9:30 वाजता संध्याकाळी लेक्चर घेतो. ओके. जे विद्यार्थी रेग्युलर नसतील ते मित्रांनो येऊ शकतात. रेग्युलर आपला संध्याकाळचा वेळ असणार आहे 9 किंवा 9:30च्या दरम्यान. आपण जसं वाघ सरांचं आधीचं लेक्चर फायनल झालं त्यानंतर मित्रांनो आपण सुरुवात करत असतो रात्री 9 किंवा 9:30च्या दरम्यान आपलं लेक्चर रेग्युलर असणार आहे. तर ते तुम्ही रेग्युलर अटेंड करा मित्रांनो. आपला जो पॅटर्न असणार बघा आधी आपण जो घटक आहे ग्रामर मध्ये असणारा आपण टॉपिक वाईज बघतोय बघा. तो घटक आहे तो संपूर्ण चांगल्या प्रकारे शिकून झाल्यानंतर थेरोटिकल त्याला मित्रांनो आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर त्याची आपण पीवायक्यू प्रॅक्टिस करतो बघा. त्यानंतर आपण घटकाची पीवायक्यू प्रॅक्टिस करून घेत आहोत. आपला जो पहिला घटक आहे आपला भाषा
या घटकाला आपल्याला डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी मित्रांनो 3 लेक्चर आपण घेतलेले आहेत. जास्तही होऊ शकले असते, पण आपण कुठल्याही वेळेनं घालवता कमीत कमी वेळेत आणि क्लिअर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्याकडनं क्लिअर करून घेतल्या आहेत. 3 लेक्चर मित्रांनो भाषा घटकाचे झाले. आता आपण PYQ बघतो आहोत. या प्रकारे आपला पॅटर्न असेल आणि यानंतर आपण जे मिक्स प्रॅक्टिस असेल, ते मिक्स प्रॅक्टिससाठी मित्रांनो आपण काय करूया, आपल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागच्या वर्षीच्या त्या जशाच तशा प्रश्नपत्रिका घेऊया, त्याच्यातून आपली मिक्स प्रॅक्टिस होईल. ओके. तर खालीलपैकी अभिजात नसणारी भाषा आपली पर्याय क्रमांक बी म्हणजे पंजाबी भाषा ही अभिजात भाषा नाही. अगदी बरोबर मित्रांनो, सगळ्यांचा आन्सर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बोली भाषा ही लवचिक. बघा, बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असते, तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते. तर आपण जी बोली भाषा वापरतोय त्या बोली भाषेतले आपण काही शब्द बदलले किंवा थोडाफार बदल झाला सुद्धा तरी काहीही फरक पडत नाही. म्हणजे आपली बोली भाषा ही लवचिक असते, ती बदलक्षम असते, ती बदलू शकते. परंतु आपल्या ज्या लेखी भाषा मित्रांनो आहेत, जी आपली लेखी भाषा असते ती स्थिर व ताठर असते. लेखी भाषा कशी असते मित्रांनो, आपली स्थिर असते. एकदा लिहिलं गेलंय किंवा जे आहे त्याला नियम असतात बघा. जे लेखी भाषेचे नियम आहेत, आपले जे ग्रामर आहे त्यामध्ये लक्षात घ्या, आपली जी लेखी भाषा आहे ती स्थिर आणि ताठर असते. तर या पर्यायांमधून आपल्या लक्षात येईल, पर्याय वाचायला आपल्याला काही सेकंद वेळ तर नक्कीच लागणार आहे. ते वाचून झाल्यानंतर मग घाई न करता आपल्याला आन्सर काय करतील मित्रांनो या ठिकाणी बघा. तर पासून एक पूर्वार्ध आणि आपला उत्तरार्ध या प्रकारे 2 वाक्य आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. मग कुठलं विधान बरोबर आहे? तर या ठिकाणी बघा, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्ण विधान बरोबर आहे. आपला आन्सर काय असेल मित्रांनो या ठिकाणी? सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 बी. म्हणजे आपलं हे जे आहे पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्ण वाक्य मित्रांनो आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी, पूर्ण विधान बरोबर आहे. ओके, जाऊया पुढच्या वाक्याकडे, पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 प्रश्न, सॉरी 19 नंबरचा क्वेश्चन आपला. भारतीय राज्य घटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे? बघा, आपल्या संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये कलम 345 नुसार मित्रांनो राजभाषा आलेल्या आहेत. त्या राजभाषांमध्ये म्हणजे याचा गट आहे मित्रांनो बघा, कलम 345 आहे असं नाही, 44, 45, 46 त्यात अनेक मुद्दे आलेले आहेत. थोडंसं डिटेलमध्ये व्यवस्थित ते तुम्ही बघू शकतात. तर आपल्या राज्यघटनेनुसार राजभाषा आपल्या किती आहेत? राजभाषा बघा, आपल्या भारतातली सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा ती म्हणजे मित्रांनो आहे हिंदी. हिंदी भाषा 10 राज्यांची राजभाषा आहे. ओके. आणि आपल्या भारतातली सर्वाधिक जास्त बोलली जाणारी भाषा सुद्धा मित्रांनो हिंदी आहे. यामध्ये आता बघा, राजभाषा आपल्या एकूण सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर असेल या ठिकाणी. बाकी बी पण करतायत मित्रांनो. बाकी जे 1-2 विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक बी येतोय किंवा पर्याय क्रमांक 2 म्हणतायत, त्यांनी लक्षात घ्या मित्रांनो, किंवा माझ्यापर्यंत कमेंट्स उशिरा येत असतील तर ते बाकी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देत असतील. ओके. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो तुमचं जे आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 आलं पाहिजे. मित्रांनो पर्याय क्रमांक एक आला पाहिजे. आपल्या एकूण 22 भाषा मित्रांनो आहेत ज्या अभिजात आपल्या राजभाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा आहेत मित्रांनो 22. तुम्ही ओके, बरोबर बरोबर. बाकी विद्यार्थी पर्याय क्रमांक 2 करत नाहीत, तर आन्सर डायरेक्टली 22 करतायत. ओके. बाकी पर्याय क्रमांक 1 म्हणतायत किंवा ए म्हणतायत. तर मित्रांनो सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे. 22 भाषा या राजभाषांचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषा आपल्या भारतात आहेत. तेव्हा खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? तर मग खानदेशाशी संबंधित हा प्रश्न विचारण्यात आला. खानदेशची बोली कोणती? आता चला कमेंट करा पटापट, खानदेशमधून कोण कोण आहे? तर मग आपला जो खानदेश आहे या खानदेशाची बोली कुठली? आपला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा पोलीस भरतीचा प्रश्न मित्रांनो, मागच्या वर्षी 2 ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. पोलीस भरतीचा प्रश्न मित्रांनो, खानदेशात बोलली जाणारी बोली कोणती? अहिराणी, कोकणी, हळबी आणि डांगी हे पर्याय आहेत. तर पटापट आन्सर करा. पर्याय क्रमांक कुठला असेल आपला? प्रश्न क्रमांक 20 चा आन्सर पटकन कमेंट्स करा प्रत्येकाचं. चला, खानदेशातून कोण कोण आहेत मित्रांनो? आपल्या खानदेशातून असणारे तर खानदेश, जळगाव, धुळे,
नंदुरबारचा भाग, परत आपला नाशिकचा भाग. ओके, तुम्ही नाही आहेत बाकीचे खानदेशी. ओके, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. बाकी तर आहेत खानदेशी. ओके, चला. तर खानदेश भागात बोलली जाणारी भाषा मित्रांनो, बऱ्याच वेळेस खानदेश भागात खानदेशी भाषा आपण बोलता बऱ्याच वेळेस म्हटलं जातं. पण आपली जी भाषा आहे मित्रांनो कुठली आहे? अहिराणी भाषा. ओके. खानदेशात बोलली जाणारी भाषा मित्रांनो आहे आपली अहिराणी. तर कोकणी भाषा कुठली असेल? कोकणी भाषा. ओके, देवेंद्र म्हणतायत मी जळगावचा आहे. विदर्भ, अकोला जिल्हा. ओके. मी आहे धुळे. बाकी धुळ्याचे आपल्या अहिराणी भाषेतले पण आहेत. बघा, आपलं जे ऑनलाईन सेशन असतं मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत यामध्ये ऍड होऊ शकतो. आणि ज्यांना आपली मराठी समजते किंवा आपले जे संबंधित आहेत ते कुठूनही या ठिकाणी जोडले जातात. यवतमाळ विदर्भातून आहेत. ओके. तर बघा मित्रांनो, आपली जी कोकणी आहे ही कोकणी भाषा कुठली असेल आपल्या लक्षात येईल. कोकणी भाषा कुठली असेल तर कोकणातली असेल. मग कोकणामध्ये कोकणी जी आहे मोठ्या प्रमाणावर बघा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा भाग आणि गोव्याचा भाग, गोव्याची किनारपट्टीचा भाग, या ठिकाणी आपली कोकणी भाषा आहे. हळवी भाषा बघा मित्रांनो पूर्व महाराष्ट्रामध्ये असणारी म्हणजे गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग यामध्ये जे हलबा आदिवासी जमाती आहेत, हलबा आदिवासी समुदाय आहे, तो समुदायाची भाषा आहे मित्रांनो हळबी. आणि तसंच आपली डांगी जी भाषा आहे मित्रांनो, तिसरा आपला दिला पुढचा पर्याय, तो म्हणजे बघा धुळे नंदुरबार जिल्ह्याचा जो डोंगराळ भाग आहे काही त्या ठिकाणी असणारा अ, गुजरात गुजरातचा जो डांग जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या सीमेजवळचा जो भाग आहे त्या ठिकाणी डांगी भाषा मित्रांनो ही बोलली जाते. या आपल्या मराठी भाषेच्या मित्रांनो बोली आहेत. बोली भाषा आणि मातृभाषा याच्यातला जो फरक आहे मित्रांनो ते आपण बघितलं. आमचा जिल्हा मित्रांनो जळगाव जिल्हा आहे. आमची जी मित्रांनो अकॅडमी ती जळगाव जिल्ह्यातून आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो चाळीसगाव तालुक्यात आम्ही आहोत. ओके. आमचा जिल्हा मित्रांनो जळगाव जिल्हा आहे. तर खानदेशात बोलली जाणारी अहिराणी मित्रांनो आपली भाषा आहे बोली भाषा आहे. बघा बोली भाषा आणि आपले जे मातृभाषा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बोली आहेत. त्या बोलींमध्ये मित्रांनो लक्षात घ्या आपली जी भाषा आहे मातृभाषा ती मराठीच असणार आहे. ओके. बोल्या वेगवेगळ्या मित्रांनो आपल्या आहेत मराठीच्या त्या बोल्या आहेत. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो बघूया. आपली जी मराठी भाषा मित्रांनो आहे ती मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? मराठी भाषेचा मित्रांनो आपण जो विकास इतिहास बघितला, तिची उत्पत्ती बघितली, तर त्यामध्ये लक्षात घेतलं बघा मराठी भाषेची उत्पत्ती आपली कोणत्या भाषेपासून झालेली आहे? मराठी भाषेची जी जननी आहे तिला ती म्हणते मित्रांनो बघा जननी म्हटलं जातं संस्कृत या भाषेला. मराठी भाषेची जननी म्हणतात मित्रांनो संस्कृत भाषेला. तर मराठी भाषेची उत्पत्ती आहे किंवा जी आजची भाषा निर्माण झालेली आहे तिचा विकास झालेला आहे तर ती कुठल्या भाषेपासून झाली आहे? इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत, प्राकृत आणि संस्कृत मराठी. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3 पटापट आन्सर मित्रांनो येते तुमचं. व्हेरी गुड. याच प्रकारे तयारी असली पाहिजे आणि त्याच प्रकारचे पुढचे टॉपिक मित्रांनो आपण डिटेलमध्ये एकदम क्लिअर करून घेणार आहोत तुमच्यासाठी. आणि आपल्या आगामी परीक्षेमध्ये 25 पैकी मित्रांनो 25 मार्क्स कसे मिळतील यासाठीच आपल्याला तयारी करायची आहे. आणि आपले जे स्वप्न आहे मित्रांनो खाकी मिळवण्याचं ते नक्कीच आपल्या BFC अकॅडमी जे आहे आपलं संदीप सर अकॅडमीच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच कंप्लीट होईल सगळ्यांचं. त्यासाठी बघा आपलं जे ऍप आहे मित्रांनो स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन मित्रांनो सगळ्यांनी डाउनलोड करा. त्या ठिकाणी कोर्सेस उपलब्ध आहेत ते तुम्ही जॉईन करू शकतात. अरे लग्न जमलं नाही का? हा प्रभाव बघा संस्कृतचा आहे, इंग्रजीचा आहे, प्रभावामध्ये पारसी भाषा पण आहे, कन्नडी भाषा आहे मित्रांनो, पोर्तुगालचे शब्द आपण वापरतो. बरेच अनेक भाषांचा प्रभाव आपल्या भाषेवर आपल्याला पाहायला मिळतोच. मित्रांनो बघा लग्न वगैरे झालंय, मुलं आहेत, काही डोंट वरी त्याची काही काळजी करू नका. हे बघा आपली जी मराठी भाषा विकसित झाली मित्रांनो संस्कृत प्राकृत हे आपला आन्सर असेल. पर्याय क्रमांक सी. सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आलेला आहे. बघा आपली जी मित्रांनो वर्दी तर भेटलीच पाहिजे बघा. शीतल मॅडम म्हणतायत
नाहीतर लग्न लावून देतील, ते तर आहेच. मग आता जास्त दिवस घरच्यांना काळजी वाटते आणि आपण जो वेळ मागून घेतलाय त्यांच्याकडून, हक्काने आपण वेळ मागू शकतो, कारण आपण तयारी करतो आहोत आणि आपली तयारी नक्कीच जर चांगली असेल आणि आपण प्रयत्न करूया, अजून आपल्याकडे वेळ आहे. आपल्याकडे मित्रांनो जो वेळ मिळतोय त्यात तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली, तर याच वर्षी वर्दी आपली मिळणारच आहे आपल्याला. ओके. आणि घरच्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, जर तुमच्याकडे वेळ असेल, म्हणजे एजनुसार घरचे विचार करत असतात आपले, तर आपल्याकडे एज मित्रांनो नक्कीच असेल थोडंसं जास्त, तर थांबतील घरचे, काही काळजी करू नका. पण आपल्याला स्वतःला अशी तयारी करायची की याच वेळेस आपल्याला वर्दी मिळाली पाहिजे. ओके. तर आपली जी भाषा आहे तिची जी सुरुवात आहे बघा, संस्कृत ही ही जी भाषा आहे मित्रांनो, ही प्राचीन काळापासूनची पुस्तक लेखनाची वगैरे भाषा आहे. म्हणजे ही प्रमाण भाषा जुन्या काळातली आहे. मग तिच्यात बदल घडत गेला हळू-हळू. मग प्राकृत झाली. आपली महाराष्ट्रीय प्राकृत बघा, प्राकृतमध्ये आपली महाराष्ट्रीय प्राकृत आणि महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये अपभ्रंश प्राकृत झाली. अपभ्रंश म्हणजे जे रेग्युलर शब्द असतात त्यात बदल होत जातो. तसेच न ठेवता आता सामान्य व्यक्ती जे आहेत, आपले जे देशी शब्द आहेत ते त्यात ऍड होत गेले आणि अपभ्रंश प्राकृत निर्माण झाली आणि नंतर मग पुढे आपली आजची मराठी ही संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासूनच मित्रांनो निर्माण झालेली आहे. ओके. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? आपल्या ज्या मित्रांनो भाषा आहेत आपल्या भारतातल्या, या प्रमुख 2 गटामध्ये डिवाइड होतात बघा. आपला जो भारत आहे, उत्तर भारत आणि दक्षिण भारत. ओके. उत्तर भारत, दक्षिण भारत आणि आपला हा मध्य भारत. यामध्ये उत्तर आणि उत्तर भारत आणि दक्षिण भारत मध्ये इंडो आर्यन गट आहे मित्रांनो. इंडो आर्यन किंवा इंडो युरोपियन, हा इंडो आर्यन गटातल्या भाषा आहेत उत्तर भारतात आणि मध्य भारतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रासकट. जो आपला दक्षिण भारत मित्रांनो आहे, हो बघा, आपल्याला पी-एस-आय होण्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तर आधी तुम्हाला वाटत असेल की आपण काही प्रॉब्लेम नाही, आपण आधी कॉन्स्टेबल म्हणून जॉईन होऊ शकतो. नंतर आपल्याला परत पी-एस-आयला चान्स मिळेल. डिपार्टमेंटल पी-एस-आय आपण काढू शकतो. डायरेक्टली पी-एस-आय साठी तयारी करत असताना आपण काही चांगली गोष्ट आहे उलट. तर बघा, आपलं जो उत्तर भारत आहे मित्रांनो, त्यामध्ये इंडो आर्यन गटातल्या भाषा येतात आणि जो आपला दक्षिण भारत आहे, यामध्ये मित्रांनो आपल्या द्रविडियन गटातल्या भाषा आहेत. द्रविडियन द्रविडियन गट आणि इंडो आर्यन गट हे 2 प्रमुख गट आहेत आणि इतरही गट आहेत, आपण अभ्यासलं काल डिटेलमध्ये. 5 गट एकूण आहेत. प्रमुख आपले 2 गट आहेत. आपला मध्य भारत सुद्धा मित्रांनो आहे इंडो आर्यन गटामध्ये. सर्वाधिक जास्त भाषा ज्या आहेत इंडो आर्यन गटातल्या आहेत बोलल्या जाणाऱ्या. सर्वाधिक जास्त बोलली जाणारी आपली हिंदी भाषा आहे. सर्वाधिक प्राचीन आपली वरची संस्कृत भाषा आहे. पूर्ण भारतात जर आपण बघितली तर सर्वात प्राचीन भाषा आपली तमिळ आहे. ओके. तर आपल्याला जे द्रविडियन गटातल्या भाषा आहेत मित्रांनो, म्हणजे आपले जे दक्षिण भारतातले जे राज्य आहेत त्यांच्या ज्या भाषा आहेत त्या इंडो आर्यन गटात येत नाही. तसंच बघा, आपलं जर बघितलं आपण मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती, याच्यामध्ये सगळ्या उत्तर भारतातल्या भाषा आहेत. म्हणजे आपला डायरेक्ट आन्सर हे असेल. त्यानंतर हो, अगदी आन्सर बरोबर. सगळ्यांचा आन्सर तुम्ही जे आन्सर करतायत, पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर मित्रांनो आन्सर आहे. यामध्ये पण आहेत उत्तर भारतातल्या भाषा. पण मित्रांनो फारसी भाषा जी आहे ती भारतातली नाही, बाहेरची भाषा आहे. म्हणजे हा तर यातला गट नाहीच. नंतर कानडी, मल्याळम या आपल्या द्रविडियन भाषा आहेत. तेलुगू, कानडी, मल्याळम द्रविडियन भाषा आहेत. म्हणजे मित्रांनो बघा, आपल्याला आपले जे पर्याय आहेत ते सुद्धा कमी करून आपल्याला आन्सरकडे जाता येईल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं मित्रांनो आन्सर आहे या ठिकाणी. मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती या आपल्या आर्यन गटातील भाषा आहेत. इंडो आर्यन गट त्याला म्हणतो आपण. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 23 बघा आपला आता. योग्य विधान किंवा विधाने निवडा. योग्य विधान कुठलं मित्रांनो बघा, मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा, संस्कृत, प्राकृत. बोलणे, संकेत, नाटक ही कृत्रिम भाषा आहे. नंतर भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. या दोन्हींचा समावेश होतो. तर आपल्याला विचारलं योग्य विधान किती आहेत ते निवडा. क, ब, क, ड आपले योग्य पर्याय ठिकाणी दिलेत.
बऱ्याच चर्चा चालू आहे तुमच्या. ओके. आपसातल्या चर्चा मित्रांनो तुम्ही काही जे काही करत आहात जाऊ दे, मी काही वाचत नाही हो. काही मी वाचत नाही मित्रांनो. चला लाईक मित्रांनो बघा, लाईक वाढलेले नाहीत. जास्तीत जास्त लाईकही करा आणि शेअरही करा. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ऑल करेक्ट आहेत बघा. मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून झाला. म्हणजे मित्रांनो आपले विधान बरोबर आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आपली भाषा असते. बरोबर विधान आहे. बोलणे. बोलणे मित्रांनो काय असतं? आपलं कृत्रिम भाषा आहे की नाही? संकेत म्हणजे आपण हातवारे करतोय, डोळ्यांची बघा. जे आपल्या कृत्रिम भाषेत मित्रांनो 3 प्रकारचे असतात. पहिली म्हणजे आपली करपल्लवी म्हणजे आपण जे हातांच्या ॲक्शन करतो. नेत्रपल्लवी म्हणजे डोळ्यांच्या ॲक्शन मधून होणारी. आणि तिसरी आपली वैखरीवाणी म्हणजे बोलण्याची भाषा. म्हणजे बोलणे, संकेत आणि नाटक ही सुद्धा मित्रांनो कृत्रिम भाषा आहे. बरोबर विधान आहे सुद्धा. आणि भाषण आणि लेखन या दोन्हींचा समावेश भाषेमध्ये होतो. हे आपलं पहिलं स्टेटमेंट भाषा शिकत असताना. ओके. तर ग्राउंड मध्ये मित्रांनो 1600 मीटर पळत असताना बुटाची नाडी सुटण्याचं कामच ठेवू नका ना. तयारीच त्या प्रकारे ठेवा. अशा छोट्या मोठ्या चुका आपल्या व्हायलाच नको. म्हणजे आपलं पर्याय या ठिकाणी काय असणार आहे आन्सर मध्ये? पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर आहे. सर्व विधानं बरोबर आहेत. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? बघा हा जो प्रश्न आहे थोडासा राज्यसभेचा वगैरे प्रश्न घेतलाय. ठीक आहे मित्रांनो बघा, फालतू कमेंट करण्याकडे आपण पण लक्ष द्यायचं नाही जास्त. आपलं जे आपलं टार्गेट आहे त्याच्याकडेच फोकस जास्तीत जास्त ठेवा. मग खालीलपैकी अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते. पर्याय डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, कौतिकराव ढाले पाटील आणि प्राध्यापक हरी नरके. यामध्ये आपल्याला बघायचं आहे अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते असे व्यक्तिमत्व कोणते आहे जे या सदस्य या कमिटीमध्ये नव्हते? कल्याण काळे होते बघा. कल्याण काळेंचं तुम्ही जे नाव टाकताय त्या ठिकाणी होते. कमिटीबद्दल आपली जी समिती आहे त्याबद्दल लक्षात घेऊया आपण डिटेलमध्ये. आपली जी समिती होती मित्रांनो तिचे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती आपल्या महाराष्ट्र शासनानेही मित्रांनो बघा स्थापन केली होती 10 जानेवारी 2012 या तारखेला. 10 जानेवारी 2012 या तारखेला प्राध्यापक रंगनाथ पठारे ही समिती स्थापन केली आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी. आणि या समितीने जो आपला अहवाल आहे तो सादर केला 31 मे 2013 या तारखेला. या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि समन्वयक होते प्राध्यापक हरी नरके. आणि एकूण सदस्य संख्या होती मित्रांनो 9. या 9 सदस्यांमध्ये एक महिला सदस्य मित्रांनो होत्या. त्या म्हणजे डॉक्टर मैत्रेयी देशपांडे. हे मित्रांनो डिटेलमध्ये आपली समिती आहे ही लक्षात घ्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा मित्रांनो आपले जे पीडीएफ आहेत लवकरच आपल्या ऍपमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील. स्टडी विथ संदीप सर हे आपलं ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ उपलब्ध होतील. ओके. तर आपले या सदस्य संख्या जे आहे मित्रांनो एकूण 9 सदस्य होते. त्यामध्ये प्राध्यापक हरी नरके, प्राध्यापक मधुकर वाकोडे, प्राध्यापक आनंद उवाळे, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, श्री सतीश काळसेकर, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर कल्याण काळे आणि श्री परशुराम पाटील या प्रकारे मित्रांनो आहेत. यामध्ये कन्फ्युज करण्याचं काम बघा. या ठिकाणी पाटील आहेत त्या ठिकाणी ढाले पाटील घेतले. जिथे आपला आन्सर मित्रांनो क्लिअर झाला असेल. ओके. आणि या कमिटीमध्ये मित्रांनो तज्ञ लोकांची ही कमिटी बनलेली होती. आणि या कमिटीच्या प्रयत्नातून यांनी जो मिळवलेला डाटा आहे मित्रांनो संपूर्ण माहिती जी आहे ती महत्वपूर्ण ठरली. आणि या समितीमुळे आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला. ओके. तर मित्रांनो आपली जी समितीच्या सदस्यांमध्ये बघितलं आपण तर आपला आन्सर आहे सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आलेला आहे. कौतिकराव ढाले पाटील हे मित्रांनो नव्हते. ओके. चला बघूया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यामध्ये बघा परशुराम पाटील आहेत. जर आलाच प्रश्न आपल्याला पाटीलशी संबंधित तर परशुराम पाटील हे सदस्य आहेत. मित्रांनो बघा व्हिडिओला लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. याच प्रकारे व्हिडिओला लाईकही करा. बघा मराठी भाषेचा अभिजात दर्जासाठी
पाठपुरावा करण्यासाठी, अभिजात दर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी नव्याने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? मित्रांनो, आपली जी प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती होती, त्या समितीने आपलं काम केलं, मेहनत घेतली. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी या संपूर्ण समितीने, म्हणजे संपूर्ण 10 व्यक्तींच्या टीमने मित्रांनो मेहनत घेतली. आपला संपूर्ण अहवाल तयार केला आणि तो सादर केला आपल्या केंद्र शासनाकडे 2013 सालमध्ये. 2013 पासून आपला एवढा अहवाल दिल्यानंतर त्याच्यावर काही कुठलंही ऍक्शन का घेतली गेली नाही किंवा आपल्याला अजून अभिजात दर्जा का मिळू शकला नाही, याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं. मग तो पाठपुरावा करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक दुसरी कमिटी स्थापन केली, दुसरी समिती स्थापन केली पाठपुरावा करण्यासाठी. बघा, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा जो आपला पाठपुरावा करायचा होता, आधी आपण जे काही एवढी मेहनत करून जर की माहिती पुरवलेली आहे केंद्र शासनाला, तो पाठपुरावा करण्यासाठी दिलेली आपली एक कमिटी होती नेमलेली. तर ती कमिटी होती मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली? पर्याय क्रमांक सगळ्यांचा अगदी बरोबर आले, मुळे ए. पर्याय क्रमांक 1 आपला ए जो आहे सगळ्यांचा आलेला आहे. अगदी बरोबर आन्सर मित्रांनो, श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा करण्यासाठी आपण ही कमिटी मित्रांनो नेमलेली होती महाराष्ट्र शासनाने. आणि यांच्या प्रयत्नातून शेवटी आपल्याला जो आपलं पाहिजे होतं, आपल्याला 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मित्रांनो प्राप्त झाला. आणि त्याचबरोबर इतरही 4 भाषा होत्या आणि आज आपल्या भारतामध्ये एकूण 11 या अभिजात भाषा मित्रांनो आहेत. ओके, तर आपला या ठिकाणी आपला आजचा हा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 25. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण भाषा या घटकाशी संबंधित असणारे आपल्या पोलीस भरती असेल किंवा इतरही ज्या परीक्षा आहेत, विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत मित्रांनो, त्यातून महत्वपूर्ण असणारे 25 प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. आजचे सेशन मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरलं असेल. व्हिडिओला लाईकही तुम्ही सगळ्यांनी केलेलंच आहे अशी मी आशा बाळगतो. आणि व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुम्ही शेअर केला असणार आहे आणि करायचा आहे. ज्यांनी व्हिडिओ शेअर केला नसेल त्यांनी नक्कीच शेअर करा. आणि मित्रांनो, आपण जो भाषा घटक बघितला आजच्या सेशनच्या आधी, आपण तीन लेक्चर मित्रांनो भाषा या घटकाबद्दल घेतलेले आहेत, तेही नक्कीच अभ्यासा. तसंच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन मित्रांनो प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा. विविध कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत. हो, मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना 2024 मध्ये 23 झालं बरं का. बरं, इथं 23 कसा झाला? 2024 या तारखेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर मित्रांनो, आपला जो पॅटर्न असणार आहे, टॉपिक वाईज आपण लेक्चर घेत आहोत. एक एक टॉपिक चांगल्या प्रकारे तुमचा क्लिअर होईल आणि टॉपिकची प्रॅक्टिसही घेऊया. आणि आपले ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो आहेत त्या सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि तसंच मित्रांनो, आपलं जर ज्या विद्यार्थ्यांना जीके जीएसचा मित्रांनो अभ्यास करायचा असेल किंवा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका 2024च्या मित्रांनो आपल्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या जर तुम्हाला अभ्यासायच्या असतील तर बीएफसी इंग्लिश, बघा मित्रांनो, आपलं एक चॅनल आहे, मी ज्या ठिकाणी इंग्लिश घेतो रेग्युलर, बीएफसी इंग्लिश जीके जीएस, बीएफसी इंग्लिश जीके जीएस नावाने मित्रांनो आपलं चॅनल आहे. या ठिकाणी तुम्ही प्लेलिस्ट मध्ये भेट द्या. तुम्हाला मित्रांनो 2023 2024च्या पूर्ण ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या ऑल प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत. 2024 च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील मित्रांनो बीएफसी इंग्लिश जीके अँड जीएस या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये. ओके, त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जीके जीएसशी संबंधित मी सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत आपल्या प्रश्नपत्रिका, त्या तुम्ही नक्कीच अभ्यासू शकता. तर आजच्या या सेशन मध्ये मित्रांनो आपण एवढेच आपले प्रश्न होते, 25 प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत आणि आजच्या सेशन मध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या सगळ्यांचे धन्यवाद. नंतरही पाहणाऱ्यांचं मित्रांनो सगळ्यांचं धन्यवाद. व्हिडिओला लाईकही केलं असेल आणि शेअरही केलं असेल अशा आशा बाळगतो. आणि आजच्या सेशन मध्ये मित्रांनो या ठिकाणी थांबतो. ओके फ्रेंड्स, भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये आपल्या पुढच्या टॉपिक सोबत. रेग्युलर मित्रांनो आपला जो वेळ आहे आपला रात्रीचा वेळ असेल मित्रांनो 9 ते 9:30 दरम्यान आपण वाघ सरांच्या लेक्चर नंतर आपलं लेक्चर हे रेग्युलर असणार आहे. ओके, नंबर वगैरे मित्रांनो आपल्या आपलं बीएफसी इंग्लिश जीके जीएस या चॅनल मध्ये आपला नंबर वगैरे सगळे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. नंबरची काही आवश्यकता चला असेल गरज तर ज्यांना काही महत्वाचं काम आहे त्यांच्यासाठी नंबर देऊनही देतो. चला 99 21 18
3174. हा मित्रांनो नंबर आहे माझा. ओके, नंबर घेऊन घ्या. तुमची इच्छा आहे नंबर पाहिजे तर नंबर घ्या. ओके फ्रेंड्स, चला तर आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये उद्या आपल्या नियमित वेळेवर संध्याकाळी 9 ते 9:30 वाजता मित्रांनो आपण भेटणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. गुड नाईट. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये.